नमस्कार, मी ऋषी करत. मित्रांनो, जर तुम्ही स्कॉलरशिपचा फॉर्म भरला असेल किंवा जर तुम्हाला स्कॉलरशिपचा फॉर्म भरायचा असेल, तर तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण अशी अपडेट आलेली आहे. ती म्हणजे राईट टू गिव्ह अप नवीन ऑप्शनची. आता हा राईट टू गिव्ह अप ऑप्शन तुम्हाला कुठे पाहायला मिळेल? जर तुम्ही स्कॉलरशिपचा फॉर्म भरला, फॉर्म भरल्यानंतर तुमच्या पोर्टलवरती माय अप्लाइड स्कीम नावाचा एक ऑप्शन असतो. या ऑप्शनमध्येच तुम्हाला हा राईट टू गिव्ह अप ऑप्शन पाहायला मिळतोय. आता हा राईट टू गिव्ह ऑप्शन का देण्यात आलेला आहे? यावर क्लिक केल्यावर काय होणार आहे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा. आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो. जर तुम्हाला काही विचारायचं असलं तर व्हिडिओला कमेंट करा किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामचा ग्रुप दिला आहे, त्यावरती तुम्ही अजूनही जॉईन झाला नसाल तर त्यावरती जॉईन व्हा. त्यावरती डायरेक्टली तुम्ही आमच्याशी बोलू शकता किंवा तुमचे प्रश्न आम्हाला विचारू शकता. नक्कीच आमची टीम तुम्हाला त्वरित प्रतिसाद देईल. चला तर या ठिकाणी व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वप्रथम मित्रांनो, महाडीबीटीच्या स्कॉलरशिप पोर्टलवरती यायचं आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता, या ठिकाणी तुमचा युजर नेम टाका, पासवर्ड टाका आणि हा कॅप्चा टाकून लॉग इन करा ऑप्शनवरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तुमच्या महाडीबीटीच्या स्कॉलरशिप पोर्टलवरती तुम्हाला या ठिकाणी लॉग इन केलं जाईल. लॉग इन केल्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता माय अप्लाइड स्कीम म्हणून एक ऑप्शन असतो. जर तुम्ही फॉर्म भरला असाल तर तुमचा फॉर्म या ठिकाणी आलेला असतो माय अप्लाइड स्कीममध्ये. सध्या आपला अर्ज हा छाननी अंतर्गत आहे, त्यावरती समोर कोणतीही कारवाई अजून झालेली. आता पूर्वी जर बघितलं तर राईट टू गिव्ह अप हा ऑप्शन या ठिकाणी नव्हता. हा ऑप्शन आलेला आहे मित्रांनो आज तुम्हाला 4 जानेवारीला. या ठिकाणी तुम्ही बघू शकता राईट टू गिव्ह अप ऑप्शन आला आहे. हा ऑप्शन कशासाठी? तर जर तुम्हाला स्कॉलरशिप लागत नसेल तर तुम्ही तुमची स्कॉलरशिप ही शासनाला परत करू शकता. त्यासाठी तुम्हाला राईट टू गिव्ह अप ऑप्शन या ठिकाणी आलेलं आहे. आता राईट टू गिव्ह अप या ठिकाणी सुद्धा तुम्हाला खाली एक नाव दिसतंय, त्यावरती तुम्ही क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक शासन निर्णय येईल. हा शासन निर्णय आपल्या टेलिग्राम ग्रुपला सुद्धा टाकण्यात आलेला आहे आणि व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देण्यात आलं आहे. तर मित्रांनो, राईट टू गिव्ह अप हे बटन या ठिकाणी महाडीबीटी स्कॉलरशिप पोर्टलमध्ये टाकण्यासाठी हा शासन निर्णय या ठिकाणी काढण्यात आला आहे. बघू शकता 3 जानेवारी 2024ला हा शासन निर्णय GR आलेला आहे. आता यामध्ये काय सांगण्यात येते बघा, जे लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये डायरेक्टली बेनिफिट देण्यासाठी या ठिकाणी महाआयटी मार्फत महाडीबीटी पोर्टल हे विकसित करण्यात आले. मग महाडीबीटी पोर्टलचा उद्देश काय आहे? तर शासनाच्या ज्या विविध विभागांच्या योजना आहेत त्या योजना डायरेक्ट त्या लाभार्थ्याच्या खात्यामध्ये ऑनलाईन पद्धतीने टाकण्यासाठी हे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. या लाभार्थ्यांना डायरेक्ट त्यांच्या खात्यामध्ये थेट लाभाचे वितरण केले जाते, अशा प्रकारे या ठिकाणी सांगण्यात आहे. मग त्या ठिकाणी बघू शकता, शेतकरी असेल, उद्योजक, विधवा, परित्यक्त्या, पूरबाधित, भूकंपग्रस्त इत्यादी जे घटकातील लाभार्थ्यांना शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून जे लाभ देण्यात येतो, अशा लाभार्थ्याच्या शासनाच्या विविध नमुन्यानुसार मग यामध्ये जे पात्र नसतील किंवा आर्थिकदृष्ट्या सक्षम असतील अशांना वगळणे किंवा त्यांना नाकारण्यासाठी केंद्र शासनाने राबवलेल्या गिव्ह इट अप LPG सबसिडी या उपक्रमाने नागरिकांना लाभ नाकारण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला जातो. म्हणजेच काय, जर कोणालाही शासनाची मदत नको असेल तर राईट टू गिव्ह अप या ऑप्शनला क्लिक करून तुम्ही तुमची मदत शासनाला परत करू इच्छिता, अशा प्रकारे त्याचा अर्थ होतो. ती तुम्ही शासनाला परत तुमची रिटर्न देऊ शकता. मग त्या ठिकाणी हाच पर्याय या ठिकाणी स्कॉलरशिप पोर्टलला सुद्धा विद्यार्थ्यांच्या आता टाकण्यात आलेला आहे, अशा प्रकारे या शासन निर्णयामध्ये सांगण्यात आहे. म्हणजे तुम्हाला तुमची स्कॉलरशिप जर लागत नसेल तर तुम्ही राईट टू गिव्ह अप या बटनाला क्लिक करू शकता. आता त्याचा यूज कशा प्रकारे करायचा आहे, काय करायचं आहे? तुमचं सर्वप्रथम तुमच्या माय अप्लाइड स्कीममध्ये या, नंतर राईट टू गिव्ह अप या पर्यायी बटन दिसेल तुम्हाला, यावर तर तुम्हाला क्लिक करायचं. नंतर पॉपअप विंडो येईल, त्यामध्ये तुम्हाला काही माहिती सांगण्यात येईल, काही सूचना देण्यात येईल. त्या सूचना या ठिकाणी वाचायच्यात आणि ओके केल्यानंतर तुमच्या मोबाईलवरती या ठिकाणी OTP टाकल्यानंतर तुमची सबसिडी या ठिकाणी राईट टू गिव्ह अपच्या माध्यमातून रिटर्न पाठवले जाईल. अशी महत्त्वपूर्ण इन्फॉर्मेशन होती.